त्यामुळं एक तर छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्यासाठी आणि मराठी माणसाला तर नव्हे, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याने प्रचंड संघर्ष केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दलितांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी बाबासाहेबांचा फार मोठा संघर्ष होता. त्यामुळे या दोन महामानवांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहेच आहे. पण आज मी या वाड्यामध्ये आलो होतो ते उदयनराजे महाराज यांच्या लग्नाच्या अगोदर, त्यांचं लग्न होण्याच्या अगोदर इथं आलो होतो. त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या त्यांच्या लग्नपत्रिका त्यांच्या लग्नाची घेऊन माझ्या सातपुडा बंगल्यावरती आल्या होत्या. आणि पहिल्यांदा ज्यावेळेला मी इथं आलो होतो त्यावेळेला मला आपली सगळ्याच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लक्ष्मणांना चारी मुंड्याची करणाऱ्याच्या तलवारी होत्या. अनेक तलवारी मला दाखवल्या होत्या. मी दलित समाजात असलो तरी सुद्धा त्या कुटुंबाच्या बद्दल मला आदर आहे आणि माझ्याबद्दल सुद्धा त्यांच्या मातोश्रींना आणि उदयनराजेंना अत्यंत चांगला आदर आहे. आणि उदयनराजे हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. उदयनराजे माझे अत्यंत जवळचे आहे मित्र, कारण माझ्या हृदयामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र. त्यामुळं या बंगल्यामध्ये आल्यानंतर नक्कीच ही पहिली प्रेरणा आहे, शक्ती आहे. ही शक्ती मला त्याच्या काळामध्ये मिळाली होती आणि म्हणूनच मी हा पॉलिटिकल प्रवास आहे. मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याची संधी मिळालेली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, उदयनराजे महाराजांच्या मातोश्रीचा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी महत्त्वाचे आहे. म्हणून आज इथे या वाड्यामध्ये आल्यानंतर मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि उदयनराजे हे अत्यंत बहादूर असणारे अशा पद्धतीचे नेते आहे, संघर्ष करणारे नेते आहे. शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळं मी त्यांच्या लग्नाला आलो तेवढं लाखोच्या संख्येने लोक इथं आलेले होते. आणि उदयनराजेंच्या बद्दल सगळ्या सातारा जिल्ह्याला नव्हे, सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर आज इथे आलो आणि याचा मला प्रचंड असा आनंद आहे. मी ज्या नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे त्या सरकारमध्ये मी काम करत असताना उदयनराजेंची साथ आम्हाला सातत्याने मिळालेली आहे. त्यामुळं जर मिळाली नसती मला उदयनराजेंची साथ, जर मला मिळाली नसती उदयनराजेंची साथ, तर माझा राजकारणात मंजूर होत नव्हता. मला माझ्या पाठीशी नक्कीच उदयनराजे आहे आणि मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांच्या पाठीशी माझा पक्ष कायमचा राहिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल मला प्रचंड